नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायतच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. वर्ष 2 वर्षात सुरू होतील. पण ग्रामपंचायत ज्या वेळेस उमेदवार मतदानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतो त्यावेळी त्यांना हातापाया पडून विनंती करतो की मी तुमची 5 वर्षे सेवा करेन. परंतु ॲक्च्युली परिस्थिती काय आहे आपण सगळेजण जाणतो की निवडून आल्यानंतर परत काय कारभार चालतो. या मामाची मोटरसायकल चोरी गेली. मामा नाव सांगा आपलं. मी दिलीप नानासाहेब मिसाळ. माझी MS12MC 4401 ही गाडी माझ्या दारातनं चोरीला गेलेली आहे 9 तारखेला निकाला दिवशी. कधी चोरीला गेली? 9 तारखेला. 8 तारखेला संध्याकाळी लावली होती. 9 तारखेला सकाळी पाहिली तर गाडी जागेवर नव्हती तिथं. बरं, याच्यानंतर तुम्ही तक्रार केली का? तक्रार मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली. त्यांनी बीट अंमलदारकडे पाठवतं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर कुठलीही चौकशी झालेली नाही, कुणीही विचारायला आलेलं नाही. मी स्वतःहून CCTV फुटेज पाहायचा प्रयत्न केला तर ग्रामपंचायतच्या CCTV फुटेज डाटा एकही मिनटाचा 15 मिनटाचाही नाही आहे. कधी बसवले CCTV फुटेज? मी पुण्याला असतो, मला कधी बसवलं माहिती नाही, पण मी माझं अडचण आल्यामुळं मी CCTVचा डाटा काढायला गेलो तर त्याच्यामध्ये डाटाच नाही आहे. म्हणजे बसवल्यापासूनचा काय एकही मिनटाचा नाही, पूर्ण याच्यामध्ये 15 मिनटाचा पण डाटा नाही आहे. आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहेत कोंबरवाडीचे. बोला, काय म्हणताय? नमस्कार. बबलू मिसाळ. मी जी काय आमच्या गावचा भोंगळ कारभार चाललेला आहे CCTVचा, बरं का साहेब, हे CCTV बसवली आणि अवेलेबल तर डाटा नाहीच, तर तुरंत आणि तात्काळ ग्रामपंचायतनं लक्ष देऊन CCTV चालू करावं. चला ठीक आहे, आमच्या भावाची गाडी गेली, उद्या कोणाची तरी घटना घडेल, दंगल होईल, मारामारी होतील, चोरी चपाटी होतील. 1-2 वर्षापूर्वी आता दुसरी एक जणाची गाडी गेली ती, त्याचाही काय रे, त्यानं तर फायनलचा हप्ता स्वतः भरलेत. गाडी गेल्यापासून 11 हप्ते भरलेत, 5000चा हप्ता होता. मग अशी परिस्थिती निर्माण होत असेल, भांडण तंटा लागला किंवा चोरी चपाटी झाली तर CCTV बसवलेत ना तुम्ही 2 लाख रुपये खर्च करून, मग कुठं गेलं ती? ग्रामपंचायतनं पाहिलं नाही का CCTV चालू आहेत का बंद आहेत? आता बसवणं तर आम्हीच होतो, बसविलं. ही काय इथं एक समोर दाखवा तिकडे कॅमेरा, तिकडे पोलवर आहे, ती पण चालू नाही कॅमेरा. काय करायचं आम्ही? मग बसवलं कशाला CCTV तुम्ही? नाही, CCTV गावच्या सुरक्षेसाठी बसवलेत ना. मग सुरक्षा आहे काही? असली सुरक्षा म्हणायची घ्यायला? चालू करा ना CCTV. इथंच नाही, 3 ठिकाणी पॉईंट आहे इथं, एकही चालू नाही. काय करायचं त्याला? हो का, शोकेस म्हणून ठेवलं कधी? तर तात्काळ काळजीनं ती तयारी करून घ्यावी त्यांनी. हां, तर पहा, CCTV शासनानं गावोगावी सुरक्षा यंत्रणा राबवावी याच्यासाठी बसवलेले आहेत. पण आणि आपण हा विषय अर्धवट नाही तर हा पूर्ण आपण ज्यावेळेस ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच बॉडी त्यांना बोलावून त्यांच्यासमोर आपण CCTV फुटेज चेक करणार आहेत. ते CCTV कोणापासून घेतलेत, कधी घेतलेत आणि त्याचा डाटा किती उपलब्ध आहे आणि यांची गाडी चोरीला गेली तर पोलीस स्टेशनने याच्या संदर्भात काय कारवाई केली आतापर्यंत हेही आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तसेच आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.